सर लिंक मी पाठवतो. टाकली आहे. येस. ओके. ओपन. माझ्या मोबाईलवर दाखवते. इथं का लोड? लिंकला कॉपी पेस्ट करून म्हणजे की माझ्या याला मेल करतो. इथं मोबाईलवर तो पण इथं का दाखवत नाही? ओके. डाउनलोड मोबाईल फोन प्रॉपर दाखवतो म्हणजे. मोबाईलवर प्रॉपर
आता झालं. After Effects मध्ये प्रीमियर प्रो. तर फक्त हे जो व्हाईट एरिया हा हा क्रॉप केला तरी चालेल व्हाईट कारण की अंडरस्टँड हे वरचा जो व्हाईट पार्ट आला तो नको फक्त आपला एवढा फोकस केला तर येईल आणि जर जमलं तर एक जस्ट एक स्लाइड तो वायरफ्रेम कळली पाहिजे की कसे सर ते वायर फ्रेम कशी करायची ते माहिती नाही मला. बाकी जसं आउटपुट सांग फक्त हे नको मीन्स वरती व्हाईट एरियाज ते हे मीन्स रेंडर केल्यावर केलं का इफेक्ट ऍड केला याच्यावरती आणि किती सर ते इफेक्ट आहे. इफेक्ट आहे का? प्रोडक्ट मध्ये अजून एक स्लाइड ऍड करायला लागेल जसं एक अँगल आहे हा एक साइड एक अजून एक अँगल जेणेकरून ती थोडी मोठी वाटते ओके चांगली म्हणजे वायर फ्रेम्स ऍड करायला लागतील ते प्रत्येक मॉडेलच्या याच्यामध्ये म्हणजे जसं आता इथून प्लेन येतोय तर मग एक 1 सेकंड साठी पण जस्ट हायलाइट झालं की वायर फ्रेम दिसली तरी काइंड ऑफ ते बघतात इंडस्ट्रीमध्ये की कसं वर्कआउट केलं एक्सट्रूड कशी केली वगैरे ते गोष्टी कळणार वायर फ्रेम जज करता येतं की प्रॉपर ही कशी त्याचं डिझायनिंग स्ट्रक्चर कसं केलं होतं मग कुठं बेबेल केलं वगैरे त्याचा असा त्यांना अंदाज येतो पण ते वायर फ्रेमचं त्यांना अजून प्रॉपर इथे जेव्हा थँक्यू जेव्हा ऍड कर थँक्स फॉर वॉचिंग इथे वाटलं ते खाली तुम्ही अजून ऍड करू शकतात की सॉफ्टवेअर युज म्हणजे कोणकोणते सॉफ्टवेअर वापरले जसं तुमचं आता ब्लेंडर झाले आणि जर कंपोजिशन साठी सगळं एडिटिंग साठी जो सॉफ्टवेअर युज केला असेल आफ्टर इफेक्ट्स किंवा प्रीमियर प्रो तो पण तुम्ही इथे खाली मेन्शन करू शकता की कोणकोणते सॉफ्टवेअर वापरले आणि समजा टेक्स्चरिंग साठी फोटोशॉप पण वापरले तर तुम्ही इथे फोटोशॉपचं जे आयकॉन्सच टाकायचे ब्लेंडरचा आयकॉन तो लोगो जो आहे सिम्बल देन आफ्टर इफेक्ट मध्ये केलं असेल तर कंपोजिट आफ्टर इफेक्ट्स प्रीमियर प्रो मध्ये केलं असेल प्रीमियर प्रो अँड फोटोशॉप थ्रू टेक्स्चरिंग केलं तर फोटोशॉप
किंवा फॉन्ट ठीक आहे. सर ते डिस्क्रिप्शन काय द्यावं लागतं? तर डिस्क्रिप्शन मध्ये असं टँक आहे. जर तुम्ही कुठून इन्स्पिरेशन घेतलं असेल टँकचं, आता जसं हा टँक आहे तर मीन्स प्रॉपर टँक नाही, म्हणू शकतो की सायफाय टँक. मग तुम्ही असं सायफाय टँक फ्रॉम फ्युचर वर्ल्ड वगैरे किंवा आउटर वर्ल्ड असं तुम्ही टाकू शकता. हा झाला. आयसोमेट्रिक रूम मध्ये नसू शकतात. आयसोमेट्रिक रूम मध्ये तुम्ही असं ऍड करू शकता की समजा डिलाइटफुल रूम विच यू वॉन्ट इन युअर हाऊस वगैरे तुम्ही असं तुम्ही ऍड करू शकता टॅगलाईन साठी. आता हा एरोप्लेन आहे ना, मीन्स त्याचं अॅनिमेशन पण केले तर ह्याचं एक तुम्ही तो हे पण ऍड करू शकतो 360, ज्याच्यामध्ये नुसतं एरोप्लेन एका जागी आणि मीन्स तो असं टर्न टेबल त्याला 360 फिरवायचं प्लेन काइंड ऑफ त्याचे सगळे फ्रंट साइड डिटेल्स सगळे करून देतो. मग आता इथे अॅनिमेशन मध्ये वाय फ्रेम न दाखवली चालेल. मग नेक्स्ट समजा हा तिथे संपतोय, मग ह्या पुढेच ह्याचं एक अराउंड 3 सेकंड्स आपण धरू, तेव्हा ते 3 सेकंड मध्ये 2 सेकंड त्याची ती टेक्स्चर दिसेल आणि नेक्स्ट मधल्या एका 1 सेकंड मध्ये त्याचं वाय फ्रेम दिसेल. Axe मध्ये पण इथं पण थोडी पुढची स्लाइड तुम्ही ह्यासाठी वाय फ्रेम साठी वापरू शकता. इथं पण एक अजून एक टाकायला लागेल प्रोडक्टचं एक अजून एक अँगल. आणि मग या तिन्ही अँगल पैकी समजा थर्ड अँगल ऍड करायचं तर मग थर्ड अँगल मध्ये वाय फ्रेम दाखवू शकतो. सिमिलरली आता याच्यात ठीक आहे क्ले दाखवले, जसं हा पास क्रिएट केला सिमिलरली एक वाय फ्रेमचा पण पास क्रिएट करा. सायबर रिंग्स ह्याचे जसे आहेत ह्याचा हा खूप चांगला झाला रोबोटचे जेवढे असंच एक एरोप्लेनचंही अजून एक करायला लागेल. म्हणजे हा आता ठीक आहे अॅनिमेशनचं प्रॉपर. अँड सेकंड एक जसं आहे रोबोट एक जसं केलेलं आहे ते आपल्या ब्लेंडर वर्क स्पेस मध्ये तसं क्रिएट करायचं. आणि त्या एंडला तेवढं सॉफ्टवेअर्स कोणकोणते वापरले त्याचे आयकॉन्स. ठीक आहे बाकी इंट्रो अँड आउट्रो प्रॉपर झालं. फक्त इथं एंडला तुमचं सॉफ्टवेअर्स कोणते वापरले तेवढं करायचं बाकी. आणि वायर फ्रेम्स आणि काय काय जसं कोकच्या याच्यामध्ये ह्यामध्ये एक अजून एक अँगल, त्या अँगल मध्ये वाटलं असतं वायर फ्रेम पण ऍड करून टाक. आणि ह्याच्या पण एका ओके सर. रोबोटच्या पण एका कोणत्या तरी एक अँगल ह्या अँगल मध्ये पण दाखवली जस्ट वायर फ्रेम फॉर अ सेकंड तरी चालेल. ठीक आहे समजा असं इथं हा प्लेन हा रोबोट हे होतं ना स्पॅन, इथून असं वायर फ्रेम दाखवून वायर फ्रेम परत डिझॉल्व होऊन जाईल आणि इथून संपला. अजून कोणी झाली कंप्लीट स्टोरी, मग आपण चेक करू आपण काय काय त्याच्यामध्ये चेंजेस करायची गरज. लिंक शेअर कर मग आपण चेक करू. तर तोपर्यंत मग युट्यूबवर पण आपण चेक करू की असे काइंड ऑफ स्टोरीज बनवतात. आता काही काही असे आहेत की ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, आता बिगिनियर्सचे पण भेटते.
हे चेक करू आपण. थोडं सेकंड जसे दिसली पाहिजे बायोप्रिंट. आणि प्रत्येक प्रोजेक्ट खाली आयकॉन्स दिले की कोणकोणते सॉफ्टवेअर वापरायचे. कोणाचे वेगळे variations पण दाखवले shortly. तुम्ही आर्ट सेशन मध्ये पण तुमचं अकाउंट क्रिएट करा. ज्यामध्ये तुम्ही तुमचे मीन्स तिथे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला ऍड करायचे आहेत सगळे वर्क्स. तो एक राहिला होता पट. इव्हन समजा तुम्ही इंस्टाग्राम वर केला असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वर पण तुमचा जो अकाउंट आहे मीन्स जिथे तुम्ही 3D वर्क पोस्ट करतात ते पण तुम्ही इथं मेन्शन करू शकता. त्यांनी स्टार्टला पण मेन्शन केले. आयदर तुम्ही स्टार्टला करा किंवा एंडला करा. स्टार्टला एक बेनिफिट कसं मीन्स सगळे स्टुडिओ असे असतात किंवा जो हायरिंग जी करतील स्टुडिओची तर प्रत्येक जण तिथं मीन्स प्रॉपर बघणार नाही. खूप असे क्वचित असतात सिनियर्स की जे पूर्ण स्टोरी स्टार्ट टू प्रॉपर बघणार की सगळं काय काय जस्ट रफली असे बघणार की कोणकोणते मॉडेल्स केलेत काय तसे पण असतात. मग ते स्टार्टला असं काही लोक असं मेन्शन करतात की जेणेकरून पूर्ण स्टोरी नाही भेटल्याची फर्स्ट पेज थ्रू तुमचे डिटेल्स भेटून जाते. त्यांनी सॉफ्टवेअरचं पण फर्स्ट पेज दिले की कोणकोणते सॉफ्टवेअर जसं यांनी माया वापरलंय. माया यूज केलंय, झीब्रश यूज केलंय, सबस्टन्स पेंटर, आफ्टर इफेक्ट्स हा माहित नाही सी दामिनीशी त्यांनी यूज केलं. मग जो सॉफ्टवेअर वापरलाय ते तुम्ही मेन्शन तर फर्स्ट किंवा लास्ट पेज मध्ये म्हणजे इंट्रो किंवा आउट्रो साठी. आता त्यांनी ह्या फर्स्ट याची त्यांनी फक्त ग्रे स्केल दाखवली आणि याचं हे नाही दाखवलं वाय फ्रेम नको. वाय फ्रेम फक्त ग्रे स्क्रीन बॉडी आय गेस त्याने काय त्याचं रिटोपोलॉजी नसेल केला तर युजली कॅरेक्टर डिझाईन जेवढा असं हेवी असतो तर त्याची मेश खूप हेवी असते त्यामुळे त्यांनी ती डिस्प्ले प्रॉब्ली केली नसेल. प्लस त्यांनी त्याला काइंड ऑफ एक आयडियल अॅनिमेशन अप्लाय केलं. ते मीन्स का त्यांनी बनवलं नसणार ते सध्या आपण मिक्सा थ्रू वगैरे घेतो त्या टाइप जर त्यांनी स्वतःहून हँड अॅनिमेट केला असत तर त्यांनी ती रिक कंट्रोल्स पण दाखवले असते की काइंड ऑफ यांनी अॅनिमेट केली या गोष्टी. आणि आता युजली मॅक्झिमम लोक रादर दॅन ह्युमन क्रिएचर्स किंवा असे वेगळे कॅरेक्टर्स डिस्प्ले करतात ह्युमन्स पेक्षा कारण की ह्युमन्स इझिली भेटतात. कॅरेक्टर्स क्रिएट करणं थोडं क्रिएचर्स क्रिएट करणं थोडं डिफरंट पार्ट. ह्युमन अॅनेटॉमीचे बेस्ट मेसेज जे असतात ते अवेलेबल आहेत. और जर डिफरंट फीचर असतात त्याचे पटकन भेटत नाही. ड्रॅगन वगैरे ते कॉमन आहेत ते भेटून जातात. ड्रॅगन झालं ड्रॅगन सगळ्यात कॉमन आहे. ड्रॅगन वाला इव्हन स्नेक्स वगैरे पण आहेत ते पण भेटतात. असे एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल क्रिएचर वगैरे आहेत ते खूप रेअर आहेत. प्युअरली मॉडेलिंग
क्लासमध्ये केलं. थँक्यू. मी सॉफ्टवेअर कोणकोणते वापरले? फोटोशॉप, प्रीमियर प्रो आणि माया. फोटोशॉप मीन्स त्यांनी टेक्स्चरिंगसाठी वापरलं असतं. माया प्रायमरीली मॉडेलिंगसाठी आणि प्रीमियर प्रो हे सगळं त्यांनी जे कंपोजिट केलं, डिफरंट जे पार्ट हे दाखवले. त्याचा आय गेस 8 सेशनवर अकाउंट नसत असतो, ते मेन्शन नाही. अजून एक चेक. गरज नाही, यांनी ते टेक्स्चर मॅप्स पण दाखवले काइंड ऑफ की यांनी ते स्वतः टेक्स्चर्स बनवले, हे वेगळे मॅप्स त्याचे. जिथे पण ट्रायंगल दिसतील तर हे त्यांनी सगळे जे ऍसेट्स आहेत हे सगळे एक तर मीन्स ब्लेंडर किट थ्रू घेतले असतील किंवा कस्टम डाउनलोड केले असतील. जिथे जिकडे तुम्हाला ट्रायंगल्स दिसतील ते काइंड ऑफ त्यांनी एक्सटर्नली ती गोष्ट घेतलेली. जिकडे स्क्वेअर्स आहेत प्रॉपर तर इथे तर नाही, हा पूर्ण सेटअप घेतला आणि त्याला इथून फक्त अरेंज केलंय वेगवेगळ्या गोष्टी. इन्व्हायरमेंट सेटिंग जे म्हणतो ना तसं, कारण इथं सगळीकडे ट्रायंगल्स दिसत. मग ते वायर फ्रेम थ्रू कळतं आपल्याला की यांनी स्वतः हँडमेड सगळी गोष्टी केल्यात का मग यांनी डाउनलोड करून इथं इम्पोर्ट केलंय ते कळून जातं. हो, ह्याला पण ट्रायंगलच. त्यांनी काइंड ऑफ सगळे डाउनलोड केले असेल ना, त्याला अरेंज केलं आणि लाइटिंग अरेंज केलं. इव्हन बघा ही बॅगची पण बघा मेश कशी, किंवा इथली टोपोलॉजी बघा. हे टोपोलॉजीनेच तुम्हाला कळणार की काइंड ऑफ ही जर क्लीन असेल तर ऑब्विसली त्यांनी स्वतःहून बनवलं असणार ते गोष्ट. ही बुक्सला पण ट्रायंगल्स, इथं पण ट्रायंगल्स, इथंही ट्रायंगल्स आहेत. तर म्हणजे आर्टिस्ट असतात जे स्टुडिओमध्ये हेच चेक करतात शोरीलमध्ये वायर फ्रेम का इम्पॉर्टंट गोष्ट करते. तसं ह्याने कळून गेलं की काइंड ऑफ हे सगळे त्यांनी जस्ट असेंबल केलेले प्री डाउनलोडेड सगळे ॲसेट्स तिथे. इथं प्रॉपर याच्या सगळीकडे कॉर्ड्स आहेत. कॉर्ड्स आहेत म्हणजे आपण कन्सिडर करणार की यांनी स्वतःच ही कार डिझाईन केली. कॉर्ड्स वाले पण तुम्हाला भेटतील मेशेस डिटेल मध्ये. आता तो इथं टेक्स्चर्सचे मॅप्स का दाखवते की काइंड ऑफ इथं आपल्याला प्रेझेंट करायला लागतं की ह्यांनी मॉडेल नाही बनवलेलं, ह्यांनी त्याच्यावरती फक्त टेक्स्चरिंगचा पार्ट केला. म्हणजे मॉडेल रेडीमेड घेतलं, मग त्याची मॅपिंग केली आणि त्या मॅप थ्रू त्यांनी टेक्स्चर्स केले. कारण ह्यांनी कुठंच हे मॅप्स दाखवतो, कुठे पण त्यांनी इथं
त्याच्यामध्ये तो टेक्स्चर मॅप्स दाखवले सगळे की कोणकोणते टेक्स्चर्स आता हे सगळं सबस्टन्स पेंटर थ्रू सेल गेलं. त्याची वायरफ्रेम दाखवली मीन्स हा मॉडेल त्यांनी स्वतः क्रिएट केला. स्पेलिंग चुकलं इथं. परत इथं पण सॉफ्टवेअर कोणकोणते वापरले ते इथं आर्ट स्टेशन जीमेल पण ऍड करतात, कॉन्टॅक्ट नंबर ऍड करतात. युजली जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन अप्लाय करतात तर तिथं कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन असतो तुमचा, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी तिथं भेटून जातो. त्याने मार्मोसे टूलबॅग पण वापरले टेक्स्चरिंगसाठी सबस्टन्स पेंटर. माईक चेक करू. काही त्याचं राहून गेलं. थार पासून त्याची ब्रेकडाऊन त्यांनी दाखवला. तर मीन्स इम्पॉर्टंट सगळ्यात गोष्ट आहे की ब्रेकडाऊन्स स्पेशली वायरफ्रेम दाखवलं तरी खूप आहे. वायरफ्रेम ऑन शेड म्हणजे जसं वायरफ्रेम ऑन शेड म्हणजे शेड मागं त्याला एम्बियंट अक्लुजन पण दिसत नाही ती वायरफ्रेम पण दिसत जसं काइंड ऑफ याने दाखवलं येतं. ह्याला वायरफ्रेम ऑन हॅलो शेड. सर. हा सर एन्व्हायरमेंटल आर्टिस्टची जरा शो रील दाखवा एक वेळी. एक मिनिट चेक करू.
ही आहे. त्याचा मॅक्झिमम वर्क अनरिअल किंवा युनिटी मधलं पण असेल असेंबल करायला. असं वाटतंय हे अनडेली मेटा येऊन प्रिव्हियसली अनडेल मध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते जे जिथले ऍसेट्स दिसतात ते अनडेल मध्ये होते previously. हा तर अख्खा सेट होतं मीन्स त्याच्यात तो पॅक म्हणतात त्याच्यामध्ये अनडेल हे वाले स्टॅच्यूज वगैरे जर प्रिव्हियसली खूप चांगले भेटत होते पण नंतर जसं याचा युसेज वाढला तर त्यांनी मुद्दामून फ्री असेट्स कमी केले जेणेकरून मीन्स काइंड ऑफ ते करंटली जे आर्टिस्ट होते ते म्हणले जर असं सगळं रेडीमेड भेटत असेल तर मग कोणी म्हणतात स्क्रॅच पासून कोणी काही प्रॉपर डिझाईन नाही करणार मग त्यांनी ते बरेच त्यांचे पॅक्स कमी त्याचं ब्रेकडाऊन प्रॉपर मला वाटलं याच्यात ब्रेकडाऊन ही चेक करू याच्या वायफ आणि याच्या वायरफ्रेम मध्ये पण कॉर्ड्स इन्व्हॉल्ड म्हणजे काइंड ऑफ याने पूर्ण स्क्रॅच पासूनच बनवले सगळी गोष्टी काही काही ऍसेट घेतले असतील त्यांनी ट्रायच कुठे दिसत नाहीत मेन्शन केलं सॉफ्टवेअर बनवून द्यावं म्युझिक एडिट मध्ये ते जे होतं मॅक्झिमम 3D प्रोजेक्शन ते न्यूक थ्रू यांनी केलं होतं माया सबस्टन्स पेंटर फोटोशॉप झीब्रश आर्नॉल्ड रेंडर आणि न्यूक जे कंपोजिट त्यांनी जे केलं ते
सर जे प्रॉपर ब्लेंडर मध्ये बनवलेले पण असतील ना शोरील्स एन्व्हायरमेंट डिझाईनच्या? हा आता याच्या कसं आहे, याच्यात यांनी म्हणजे मायावर जास्त फोकस केला की इंडस्ट्री स्टँडर्ड मायाचं खूप आहे ना, त्यामुळे मॅक्झिमम शोरील मायावर खूप फोकस्ड आहे. ओके. एस्पेशली इंडियात खूप मायाला जास्त हे म्हणजे बाहेर जसं ब्लेंडर बऱ्यापैकी अडॉप्ट खूप झालं. ही एक ह्याच्यात तर दाखवतोय मी ब्लेंडर वापरले चेक करू. ब्लेंडर माया फोटोशॉप सबस्टन्स बेटर इंटेलिजंट. ब्लेंडर आणि फोटोशॉप टेक्स्टिंगसाठी वापरले आणि मॉडेलिंग ब्लेंडर मध्ये केलं. काही असतात काही मंथली बेसिसवर पण करतात, काही पूर्ण एक सिंगल प्रोजेक्टसाठी पण करतात आणि काही बिगनर्स असतात तर बिगनर्सला सगळ्याच गोष्टी कव्हर करतात की कोणते केले काइंड ऑफ जे फ्रेशर्स स्टुडंट आहेत फ्रेशर आर्टिस्ट आहेत त्यांचे करू breakdown. एका गेमिंगसाठी ते घेतलं. वेगवेगळे assets. जे assets तो दाखवतोय इथं आपल्याला डिस्प्ले करतोय तर मॅक्झिमम त्याच asset वर त्यांनी वर्कआउट केले, बाकीचे assets त्यांनी घेतलेले. References दोन गोष्टींना जॉईन करून एक सिंगल ऍक्च्युली टेक्स्चर मध्ये वायरफ्रेम दाखवण्यापेक्षा म्हणजे दिसते तशी वायरफ्रेम पण बेटर त्यातच दिसते जो आपला जो ग्रे स्केल मॉडेल असतो त्याच्याकडे. एवढेच सॉफ्टवेअर सबस्टन्स डिझायनर आहे. सबस्टन्स डिझायनर थ्रू तुम्ही सबस्टन्स पेंटरला लिंक करू शकता. तिथे तुम्ही तुमचे कस्टम मटेरियल स्वतः क्रिएट करू शकता.
हा पण नॉट बेस्ड सॉफ्टवेअर आहे आणि जे काही कस्टम मेड मटेरियल्स ह्याला लिंक केलं असते सबस्टन्स पेंटर. आपण सबस्टन्स पेंटर थ्रू पण क्रिएट करू शकतो आपले कस्टम मटेरियल्स, पण हा जास्त पॉवरफुल आहे की आप एकदम प्रॉपर एक रिअलिस्टिक टेक्स्चर किंवा मटेरियल आपल्याला जनरेट करू शकतो. आणि आय गेस यांनी मॅक्झिमम याचे इन्व्हायरमेंट सगळे इथं हे केलं असेंबल अनरिल इंजिनमध्ये. स्पीड ट्री व्हेजिटेशन म्हणजे ग्रास हे आपण दिसत. समज असे स्टोरीज बनवायचे. इंट्रो आउट्रो तेवढं आणि सॉफ्टवेअर कोणते वापरले ते. तर आता यांनी पण मॅक्झिमम ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर ऍक्च्युली असं इसेन्शियल नाही. जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, जेव्हा पण तुम्ही अप्लाय करणार तिथं तुमचं ईमेल आय डी पण जाती अँड प्लस तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण जातो. ऍप्लिकेशन लेटर पण तुम्हाला द्यायला लागतं. ऍप्लिकेशन लेटरमध्ये तुम्ही कोणत्या कंपनीला अप्लाय करता ते त्याचं नाव, नेम अँड ॲड्रेस, सब्जेक्ट की तुम्हाला कोणत्या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करतात ते, ॲज अ 3D आर्टिस्ट, 3D मॉडलर, मॉडेलिंग आर्टिस्ट, 3D टेक्स्चरिंग आर्टिस्ट किंवा 3D जर्नलिस्ट जे तिथं असतं ते. मग खाली तुमचे सगळे डिटेल्स येतात की तुमचं एज्युकेशन काय झालं वगैरे, तुम्ही ते लेटरमध्ये तुम्ही त्याचं मेन्शन करता. आर्ट स्टेशनवर तुम्ही अकाउंट ओपन केले तर तुम्ही 3Dच्या शोरूममध्ये ती मेन्शन करा की काइंड ऑफ मी इथं पण माझे वर्क्स पोस्ट केले. तर कधी असं होतं की वर्क्स भरपूर असेल तर आपण एका शोरूममध्ये जास्त दाखवू शकत नाही. कधी मोर दॅन 2 मिनिट्स झाले एक होतं लेंथ देऊन जातं काही, म्हणजे काही सिनियर्सना ती मीन्स तेवढा पेशन्स नव्हतो पूर्ण बघायची. काही जण बघतात प्रॉपरली डिटेलमध्ये सगळी बघतात. इव्हन ते क्वेश्चन पण विचारतात की रेफरन्स कुठून घेतले, तुम्हाला ही आयडिया कुठून सुचली वगैरे ते पण विचारतात ड्युरिंग इंटरव्ह्यू. आता तुमचं सबस्टन्स पेंटर नाहीत मग त्यामुळे तुम्हाला टेक्स्चरची ब्रेकडाऊन त्याची गरज. जसं तुम्ही काही स्टोरीज मध्ये पाहिलं की त्यांनी टेक्स्चर्स पण ब्रेकडाऊन त्याची गरज. आपण प्युअरली फोटोशॉप आणि प्रोसिजर टेक्स्चर्स बघितले ब्लेंडरमध्ये. तर मेन जसं सांगितलं वायर फ्रेम इम्पॉर्टंट असतं. ते वायर फ्रेमनी ते आर्टिस्ट बघतो की कोणकोणते एलिमेंट्स कसे बनवले असतील, कुठं कसं एक्सट्रूड केलं, बेवेल कुठं केलं. नुसती वायर फ्रेम नाही, वायर फ्रेम म्हणून शेड ते बेटर कळतं शेडवर. ती पण ग्रे स्केल जो आपला मॉडेल असतो त्याच्यावरती ती वायर फ्रेम बेटर दिसते कम्पेअर्ड टू ह्याच्यावर टेक्स्चर एलिमेंट वरती. ओके, तुम्ही एस्टिमेट करा अराउंड 2 मिनिट्स खूप झाले. 2 मिनिट्स पर्यंत तुम्हाला तुमची स्टोरी बनवायची. इंट्रो आउट्रो अराउंड 5 सेकंड्स असेल, तुमचा नेम वगैरे. आणि आर्ट स्टेशनला पण तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या आणि तिथं पण तुमचा वर्क पोस्ट करून. आता जसं आता मायाचं पण तुमचं स्टार्ट होईल तर तुम्हाला मायाचं पण वर्क तिथं जसं तुमचं म्हणजे अप्रूव्ह होऊन जाईल वर्क, तुम्हाला जसं तिथं पोस्ट करून टाकायचं. म्हणजे आपण एका आय गेस ब्लेंडरच्या एका सेशनमध्ये घेतलं होतं की पण पोस्ट कसं करतात त्याच्यावर आर्ट स्टेशनवरती तुमचं वर्क. आणि हा शोरील जेव्हा तुम्ही क्रिएट करताल तर तुमचा यूट्यूब तुमचा डिफॉल्ट जरी अकाउंट असेल किंवा दुसरं तुम्ही क्रिएट करू शकता, तुम्हाला यूट्यूबवर तुमची शोरील एक मॅन्डेटरी मेन्शन करायची. जसं मी पण माझी शोरील मॅक्झिमम आर्टिस्ट त्यांची यूट्यूबवर शोरील दाखवतात. का सोशल प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही जर तुमचं वर्क पोस्ट केलं की काइंड ऑफ ते पण कन्सिडर केलं जातं. काइंड ऑफ एव्हिडन्स म्हणू शकतो आपण की तुमचंच ते ओरिजिनल वर्क तुम्ही कुठून चोरलं नाही किंवा
कोणाची आयडियाज येणं केलं तुमचं प्युअर वर्क आहे ते. जर तुम्ही कोणत्या गोष्टीचं इन्स्पिरेशन घेतलं असेल तर तिथं मेन्शन करा की मी सो अँड सो मूवी किंवा सो अँड सो आर्टिस्टचं वर्कला इन्स्पायर करून मी ही गोष्ट परत रिक्रिएट केली किंवा त्याला रिडिझाईन केलं. ते फक्त मेन्शन करणं इम्पॉर्टंट. अजून काय डाऊट आहे शोधीसाठी? हॅलो सर, हा ते मायामध्ये एखादं पॅनल जर म्हणजे बाहेर निघला किंवा डिलीट झाला तर ते परत कसं काय आणायचं? तिथं वरती असतो ऑप्शन वर्क स्पेस मध्ये जायचं, एकदम कॉर्नरला तो दाखवतो. इथं वरती हे असतो ऑप्शन वर्क स्पेसचा, तर रिसेट करून टाकायचं. रिसेट केलं की जर तुमचं जर मिसप्लेस झालं असेल तर ते पॅनल्स परत येते. आपला नेक्स्ट वीक पर्यंत वर्क स्पेस मध्ये पण आपण येऊ. जसं आपल्याला जसं टेक्स्चरिंग करायचं तर जेव्हा ते मॅपिंगसाठी एक सेपरेट वर्क स्पेस असतो, जसं ब्लेंडर मध्ये आपण व्ह्यू मॅपिंगसाठी तर इथं ऑप्शन आहे वर्क स्पेस. तर डिफॉल्ट आपण माय क्लासिक वर्च काम करतो. इथून करायचं रिसेट करंट वर्क स्पेस, तर मग जेवढे पण जर काही निघाला असेल तर तो परत घेऊन जाईल, डिफॉल्ट मध्ये घेऊन जाईल. हा ऑप्शन रिसेट करंट वर्क स्पेस. आपण मॅक्झिमम आपलं माया क्लासिक वरच असतं. आणि जेव्हा सर पण ते तुम्ही काय ते जे आहे ना ते काही दिसतच नाही, ते वरचं विंडोज ते फाईल एडिट तोच पॅनल नाही दिसत वर्क बेसवाला. हा वाला इथला हा हा ओके. ऍक्च्युली हा ते दिसलाच पाहिजे. मग हे पण दिसत नाही, वर्क स्पेस पण दिसत नाही मला. नाही ते दिसतच नाही. ओके, आय गेस मग त्याला आय गेस सॉफ्टवेअरला इन्स्टॉल अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायला लागेल. हा तर मेन टॅप आहे. तर ह्याला आपण जे कंट्रोल करतो त्या तुम्हाला इथूनच करायला लागणार गोष्टी. काय जर मग हे टॅब अवेलेबल नाही तर मग रिसेटला ऑप्शन नाही. हाच आहे रिसेट करायला. ऍटलीस्ट हा तरी असं तरी चाललं असतं. मग रिसेट केले की सगळ्या गोष्टी येऊन जातात. कारण की हाच मेन टॅब आहे जिथून आपण रिमूव्ह करू शकतो. नाही तर मग विंडोज तरी पाहिजे वर्क स्पेस, इथून पण तुम्ही रिसेट करू शकता. हा नाही दिसत तर मग तेच जो करंट सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केलं त्याला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल कर. प्रिव्हियसली दाखवत होता का जेव्हा इन्स्टॉल केला तेव्हा? हा दाखवत होतं. मी अर्धी असाइनमेंट केली पण ते अचानक हे झालं, कट झालं कसं काय काय माहिती. कारण की हा टॅब जात नाही, बाकीचे टॅब जातात. जसं हा टॅब जाऊ शकतो, हा टॅब जाऊ शकतो, हे टॅब रिमूव्ह होऊ शकतो, पण हा नाही जात. हा तर मेनच टॅब मेन्यू बारच म्हणतो ना पण आता मेन आहे. तर हा गेला म्हणजे ऍटलीस्ट हा तरी पाहिजे होता. तर बघ इथून असं ऑप्शनच नाही आलं ड्रॅग ड्रॉप करायला. एकदा अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करून तर मग सिस्टम मध्ये तर एरर नसणार काही. इथं ही मेन पॅनल. ओके. हॅलो सर. हा येस. हा सर, ते काल काही असाइनमेंट अपलोड केले तर बघितल्यात. हा बघितलंय, वाटलं असं मी उद्या डिस्कस करतो. अजून मला जसं मी शोरीज जास्त मी काल बघत होतो, त्याच्यावरती रिसर्च की अजून कोणकोणते असे हे आहेत का. हम्म. मी मेजरली त्यात ब्लेंडर काय फोकस करून काय बघत होतो. जास्त मॅक्झिमम तर मायावरतीच आहे, कारण की आता इंडियात असं झालं की मायाला जास्त प्रेफरन्स येतात. ब्लेंडर तर यायला लागलं म्हणजे करंटली. आता याच्यात जे स्टोरीज मी पाहिले सगळे अराउंड 3 इयर्स 2 इयर्स असेच आहेत जुने. बट सर 2-3 ब्लेंडर मध्ये वर्षाचे. कसं आपल्याला करंट ते आहे प्रेझेंट. मला प्रेझेंट डेटचं अजून कोणतं भेटलं नाही, 25 किंवा 24चं. सर बट सर लिंक्डइन वर आपल्याला ते पण आहे. ब्लेंडर जर मध्ये तुमचा लिंक्डइन आपल्याला वर ते तुमचा अकाउंट असेल, लिंक्डइन वर पण तुम्ही चेक करू शकता. लिंक्डइन वर पण तुम्हाला आर्टिस्ट सर्च करा, तिथून पण तुम्हाला वेगवेगळ्या आर्टिस्टचे स्टोरीज भेटून जातात.
तुझा क्वेश्चन होता का मयुरेश? हा सर, आपल्याला आता जे मी ब्लेंडर वरती केलेलं आहे ना, ते वर्ल्ड मध्ये जाऊन म्हणजे आपला रेंडर मध्ये जाऊन सर्व हे हम्म, हम्म. सर त्याच्यात मग काय काय वेळेला काय होतं की मोमेंट दिली ना की मग ते थोडस एकदम लॅग मध्ये जातो. आणि बट आता कसं त्याच्यात कॅमेरा पण ऍड नाही करू शकत बिकॉज अजून काय त्याच्यात लँड वगैरे पण मी असं काही शो दाखवलेला नाही ना. ओके तर ते सुदू मेसिन मध्ये कसं ते प्रॉपर दाखवलेलं आहे, वन साइड व्ह्यू असतो तो थोडासा ओके असा विषय येतो. बिकॉज ते स्टार्स वगैरे ते पण दाखवलेलं आहे आणि जे पूर्ण स्काय वगैरे असतं ते पण. अँड जे क्लाउड्स वगैरे आहेत त्याच्यात अजून कलर रॅम्प वगैरे मिक्स शेडर ऍड करून ते दाखवायचे. ते ओके. व्हाईट आहेत ना पूर्ण क्लाउड्स, तर थोडेसे हा, थोडा ब्ल्यूइश टाइप कलरफुल मध्ये करणार तुम्ही. वगैरे. अच्छा. हा तर म्हणजे कलरफुल क्लाउड्स अजून म्हणजे कलर रॅम्पचा त्याला कलर म्हणजे व्हाईटचे थोडं त्याच्यात कलर शेड्स ऍड करायचे. हा अच्छा. आणि सर ते ट्रीचं पण बघा केलेलं आहे. ओके. बट सर त्याच्यात ते आपलं अॅनिमे स्टाईल मध्ये बनवायला बघितलं ना तर त्याच्यात थोडेसे ते कसे ब्लर टाइप मध्ये वगैरे असे थोडेसे दिसतात. एकदम असे सेपरेट वगैरे असे दिसत नाहीत. सेपरेट थोडेसे दिसले की ते रिअलिस्टिक टाइप मध्ये दिसतात. हा, बरोबर. लाईक गेम मध्ये वगैरे यूज केलेले आहेत वगैरे असं एकदम हाय लेवलचे अशा अशा. हा, ते युजली टेक्स्चरिंगवर पण डिपेंड करतं की आपण किती त्याला अॅनिमे स्टाईल दाखवू शकतो. त्याला मी त्याचा सर शेडर शेडर वेगळाच आहे, अॅनिमेचे शेडर्स वेगळे असतात. जसं आता मॅक्झिमम ज्याचं तुम्ही बघतात जर अॅनिमेज पाहत असाल तेव्हा ते मॅक्झिमम गोष्टी 3D मध्येच बनलेले आहेत, पण त्याचं टेक्स्चरिंग असं केलं की जेणेकरून त्याचं लुक अँड फील 2Dच वाटतं. किंवा ही जी मार्वेलची वॉट इफ सिरीज आहे ती पण तशीच आहे की तिचं मॅक्झिमम वर्क 3D मध्येच झालेलं आहे, पण तिचं कंपोजिशन किंवा टेक्स्चरिंग असे थ्रू केलं लाइटिंग अँड कंपोजिशन की जेणेकरून वाटावं की ते 2D अॅनिमेशन किंवा आर्केन सर ती झालं ते पण तसे. ट्री वाली असाइनमेंट ओपन कराल का माझी? म्हटलं तर आपण उद्या डिस्कस करू कारण की मलाही ऑफिसला निघायचं आहे 8 वाजता. हा ओके ठीक आहे सर, चालेल उद्या डिस्कस करू मग त्याच्यावर. एकच सर ती बनवलेली अशी आहे की तिच्यात आपण कलर वगैरे पण चेंज करू शकतो त्या लीव्हचे आपण जसं पाहिजे तशा टाइप मध्ये. ते थोडं मी डिटेल नाही, फक्त ओव्हरव्ह्यू बघितलं वरचे जे मॉडेल्स कसे बनलेले आहेत ते. हा सर ते आपलं जनरेटर असतं ना, आपलं जनरेटर ट्री जनरेटर वगैरे आपल्या ह्याच्यात ब्लेंडर मध्ये त्याच्यातूनच घेतलं आणि त्याच्यात थोडेसे फक्त एडिटिंग करून बाकीचं सर्व शेडर एडिटर मध्ये सर्व ते ह्यानं केलंय ओके. नोट्स. चालेल. बघू मी ते डिटेल बघतो. ते पण सर आपण दाखवू शकतो ना आपल्या ह्याच्यात शोरील मध्ये. हा, येस दाखवू शकतो, पण ते इम्पॉर्टंट काय ब्रेकडाऊन पण तुम्हाला दाखवायचे आहेत की त्याची वायरफ्रेम वगैरे ते पण दाखवायला लागतं. त्यांनी जो आहे स्टुडिओ ते जज करते की वर्क तुम्ही ओरिजिनली क्रिएट केले का म्हणजे किंवा त्याचे डिटेल्स कसे ऍड केले ते इम्पॉर्टंट हम्म हॅलो, फॅक्टर. प्रेझेंट घ्या ना सर, लिवायचं होतं मला. हा, येस. आदित्य आदित्य अटेंडन्स. नेक्स्ट दिशांत. Present, sir. नेक्स्ट मयुरेश. प्रेझेंट सर. ओके. प्रथम. प्रेझेंट सर. निखिल. प्रेझेंट सर. ओके. सायराज. प्रेझेंट सर. ठीक आहे. ठीक आहे, आता उद्या मग आपलं न्यू टॉपिक पण सुरू होईल मायामध्ये. जसं आता नवीन जसं आपलं स्पेशल क्रिएट कम्प्लीट झाली तर उद्या न्यू टॉपिक अराउंड वेनसडे थर्सडे परत डाऊट सेशन फ्रायडेपर्यंत ट्राय करू त्या नवीन मॉडेल कम्प्लीट करायचं. ठीक आहे, तोपर्यंत शोरीलचा क्रिएशन स्टार्ट करा. इम्पॉर्टंट वायरफ्रेम पण त्याची क्रिएट करून घेऊ जेवढे तुमचे मॉडेल्स सीन्स झाले त्याचे ब्रेकडाऊन्स करून त्याला एक प्रॉपर एक कंपोजिट करून घ्या. इंट्रो आउट्रो ऍड करू. ठीक, लेफ्ट होऊ शकतो तुम्ही. थँक्यू. हॅलो सर. हा, येस. हा सर, आपलं ते 3D मध्ये आपण जे हे केलं ना, स्कल्पटिंग केलेलं ना, त्याच्यामध्ये आपण पूर्ण बॉडी दाखवलेली बट आपण हे असं हेड वगैरे जर दाखवलं तर चालेल का?
म्हणजे हेडचं मॉडेलिंग केलेलं आपलं हे स्कल्पटिंग केलेलं आहे ते. हा येस चालून जाईल ऍड केलं चालेल. बिकॉज सर ते गॉबलिनचं मी एक बनवायला बघतोय, ट्राय करतोय. ठीक आहे चालेल ऍड केलं तर. पण तेच प्रॉपर सगळे ब्रेकडाऊन्स जर टेक्स्चर केलं तर टेक्स्चर आणि लाइटिंग वाला एक जो आपला प्रॉपर रेंडर आणि देन मग वायर फ्रेम ऑन शेड म्हणजे ग्रे स्केल मॉडर्न त्याच्यावरती वायर फ्रेम दिसते. काइंड ऑफ ते कळलं पण त्यांना स्कल्प कसं केलं कुठून कोणते हे वापरले ब्रशेस. ओके त्याचे शोरील बघतो स्कल्पटिंग वाल्याची मॉडेलिंग कसं केलेलं आहे काय आहे ते. ओके त्यानुसार ब्रेकडाऊन दाखवतो. त्यात सर काही जास्त ब्रशेस यूज नाही केलेले आहेत. नॉर्मल ड्रॉ वगैरे आणि ते ग्रॅब वगैरे यूज केलेले आहेत. अच्छा हा जास्त काही एकदम ह्याच्यात नाही केलेत. बिकॉज सर त्याची पूर्ण बॉडी जर बनवायची म्हटली ना तर ती पूर्ण फॅटी होऊन जाते एकदम. अच्छा थोडं त्याच्यामध्ये जरा डीप हे करायला लागेल. हा डिव्हिजन्स ऍड करून मध्ये थोडंसं तिला स्कल्प करता अजून डिफॉर्म करायला लागलं छोटं छोटं. त्याचं असं नेक पर्यंत मी पूर्ण बनवले. ओके फक्त त्याच्यात आईज वगैरे नोज वगैरे ते थोडं डिटेलिंग दाखवायचे. ओके ठीक आहे सर चालेल. डाऊट सर सेशनच्या उद्या पण डिस्कस करू किती वाटलं कधी Thursday ला उद्या कधीला करूया सर डिस्कशन? उद्या नंतर मग थर्सडे आता परवा आपला डाऊट सेशनच असतो थर्सडे त्या दिवशी बघतो. ठीक आहे डाऊट सेशनला बघूया ना. हां कधी आहे सर उद्या आहे की परवा आहे? नाही परवा उद्या वेनसडे आज ट्युजडे थर्सडे ठीक आहे सर चालेल परवाला डिस्कशन करू.